नमस्कार दर्शक हो, एलएस मराठीमध्ये आपलं स्वागत. अजित पवार अनंतात विलीन झाले आणि अखंड महाराष्ट्राला आणखी एक प्रश्न पडला आहे. मृत्यूनंतर दादा गेले मात्र उपमुख्यमंत्री कोण होणार, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. आणि याच प्रश्नाचं कोल्हापूरकरांना नेमकं काय वाटतंय हेच आपण विचारणार आहोत. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात नेमकं उपमुख्यमंत्री दादा गेल्यानंतर उपमुख्यमंत्री नेमकं कोण होणार. दादा गेल्यानंतर महाराष्ट्रात एक दुःखाचं सावट जे अजितदादामुळे गेल्यामुळं महाराष्ट्रावरले दुःखाचं सावट झालेलं आहे. मला असं वाटते त्यांच्यातल्या घरातलाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद द्यावं आणि ते सुमित्राताईंना द्यावं ही माझी कळकळीची विनंती. कारण का की आतापर्यंत दादांच्याबरोबर त्या संघ राहिल्यात, त्यामुळं सुमित्राताईंना द्यावं ही माझी कळकळीची विनंती. खरं तर अजित पवार पक्ष जो होता त्याच्यामध्ये काही अजितदादांनी गेल्या काही दिवसांपूर्वीपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार अशा पद्धतीची काही चर्चा चालू होती आणि ते फायनली झालं होतं. मात्र अजितदादांचं आता दुर्दैवी निधन झालं. त्याच्यानंतर नेमकं हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यानंतर शरद पवार पक्षाकडून जे काही आता नेते आहेत ते उपमुख्यमंत्री पदासाठी आहेत का असं वाटतं तुम्हाला? मला काय वाटत नाही, कारण शरद पवार साहेब जे निर्णय घेतील ते नाही घेणार मला असं वाटतं. कारण का सांगतो, ते खिलाडी वृत्तीचे आहेत शरद पवार साहेब. तिने अजित पवारांनी जे निर्णय घेतलाय त्या निर्णयाच्या विरोधात नाही जातील असं मला वाटते. तर जाणार नाहीत शरद पवार पक्षाकडून कुठले नेते होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आपण यांच्याकडून पण विचारूया, काका तुम्हाला काय नेमकं वाटतं? मला तर वाटते अजितदादांच्या नंतर आता त्यांच्या घरातली व्यक्ती म्हटलं तर सुमित्राताईच आता योग्य वाटतात. आणि राहिला बाकीचा विषय तर जनता, मला वाटत नाही की जनता त्यांना हे करून समजून घेईल किंवा असं घेईल असं मला तरी वाटते. राहिला विषय शरद साहेबांचा, तर त्यांना भाजपबरोबर मला नाही वाटत की ते भाजपबरोबर काम करते असं मला म्हणायचं आहे. पण सुनेत्राताईंचा तेवढा जनसंपर्क आहे का तुम्हाला तसा वाटतो? त्यांचा संपर्क बाहेर जरी नसला पण त्यांना आता दादांच्यामुळे कसं झालंय की बारामतीमध्ये त्यांना आता लोक मानतात. बारामतीमध्ये बाकीचं पण काय ते त्यांना त्यांचे जे सहकार्य आहे ते त्यांना ते सांभाळून घेतील असं मला तरी वाटतं. सुनेत्राताईंचा जनसंपर्क नसला तरी बारामतीकर त्यांना सांभाळून घेतील आणि उपमुख्यमंत्रीपदी तेच व्हावेत अशा पद्धतीनं काही कोल्हापूरकरांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आणखी काही जण आहेत, तुम्हाला काय वाटतं? दादांचा संपर्क हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होता आणि दादांच्यावर भरपूर लोक अवलंबून आहेत. म्हणजे आमदार असतील, खासदार असतील, दादांच्यावर प्रेम करणारे लोक आहेत. आणि आता जे मुख्यमंत्री उपमंत्रीसाठी चाललेलं आहे ते दादांच्या घरातल्याच मिसेसनावर द्यावं असं आमची इच्छा आहे. नाहीतर पुढे हे सगळं चाललं पाहिजे ना. आज लोकांचे दादांनी कामं केल्यात, आमच्या कोल्हापूरला असेल, कोल्हापूरला भरपूर कामं केल्यात आणि दादांचा संपर्क हा अफाट मोठा आहे. आणि तो टिकण्यासाठी या लोकांना एक संरक्षण मिळण्यासाठी दादांच्या मिसेसना मुख्यमंत्रीपद द्यावं आणि त्यांच्या घरातच हे राहावं अशी आमची इच्छा आहे. पण दुसरीकडे दोन्ही पण राष्ट्रवादी एकत्र होणार होते. तिकडं सुनेत्राताई पवार पण आहेत, सुनेत्राताई पवार आणि त्याच्याबरोबर सुप्रियाताई सुळे पण आहेत. सुप्रियाताई सुळेंना का उपमुख्यमंत्री नाही, सुप्रियाताईंना केंद्रात वरचं काम करतात, ते केंद्रात खासदार आहेत, त्यांना तिकडे भरती द्यावं कुठं जायचं पण. आणि इथं जे लोकलला जे आहे ते इथं सुमित्राताईंना द्यावं अशी आमची इच्छा आहे. आणि शरद पवार साहेब हे महान राजकारणातले एक मोठी व्यक्ती आहे आणि ते जे काय निर्णय घेणार आहे ते योग्यच निर्णय घेतील. आणि त्यांचे माझ्या मते, मी लहान आहे सोडा, काय मोठा नाही मी, पण त्यांचा एक हे आहे, म्हणजे शरद पवार एक महान महाराष्ट्रातले एक महान व्यक्ती आहे, भारतातली एक महान व्यक्ती आहे. त्यांचा मेंदू हा मोठा चालणारा आहे, म्हणजे त्यांचा हात कोण धरू शकत नाही. आणि ते जे निर्णय घेतील ते योग्यच घेतील आणि ते अजित पवारांच्या मिसेसनाच करतील असं माझा तरी अंदाज आहे. आणि करणं हे फायद्याचं आहे. आज लोक जे त्यांच्या ह्याच्यावर आधारित लोक आहेत, मग कोणी असू दे, खासदार असतील, आमदार असतील, कार्यकर्ते असतील, हे अजित पवारांच्यावर भयंकर मोठा संपर्क होता अजित पवारांचा. आणि आम्हाला खरं म्हणजे दुःख वाटते, ते गेलेलं दुःख वाटते. असं कुणालाही होऊ नये असं आमची इच्छा होती, पण ते परमेश्वरची कृपा, काय करायचं, त्यांना त्यांच्या घरामध्येच करावं अशी आमची इच्छा आहे.
माझी तर पूर्ण इच्छा आहे. माझं नाव प्रभाकर बिल्ले आहे. मी इथलं कोल्हापूरचंच आहे आणि कोल्हापूरसाठी अजित पवारांनी भरपूर केलेलं आहे. भरपूर पण असं त्यांना मृत्यू याय ना साहेब येता ही परमेश्वरची लीला आहे. त्याला आपण काय करू शकत नाही आणि त्यांच्या घरातच जावं आणि शरद पवार साहेबांनी चांगला विचार करणारच ते मोठे मोठे नेते आहेत. ते राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत, भारताचे मोठे नेते आहेत. ते अनेक पद्धतीने सांभाळल्यात, मोठमोठे कामं केल्यात त्याने. त्यांचं आज बारामतीच असं नाही, तुम्ही कुठेही घ्या, महाराष्ट्रात कुठेही घ्या, त्यांचं काम आहे, भारतात काम आहे त्यांचं. त्यामुळं चांगला विचार करून निर्णय घ्यावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. धन्यवाद. जसं की आता आपण पाहिलं, सुनेत्राताई पवारांनाच उपमुख्यमंत्री पद द्यावं असं काही कोल्हापूरकरांची इच्छा आहे आणि तीच खऱ्या अर्थानं श्रद्धांजली होईल अशा पद्धतीनं काही वक्तव्य केलेली आपल्याला पाहायला मिळाली. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.